हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण एकदम साधी सिंपल अशी रेसिपी बघणार आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप दिवसाचं आपलं पीठ आहे आणि त्याच्या भाकरी काही व्यवस्थित येत नाही, तर त्यासाठी हा एक फॉर्म्युला तुम्ही वापरला तर खूप सुंदर अशी भाकरी तयार होते. सो आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर, शोभास रेसिपी आणि ब्लॉग या चॅनलवर. सो आपण आता प्रथम हे पीठ चाळून घेतलेलं आहे. हे पीठ चाळून घेतल्यानंतर जे काही आपण आता जेवढे आपल्याला भाकरी करायचे आहेत त्या हिशोबावर तुम्ही पीठ चाळून घ्यायचं आहे. आता मला या ठिकाणी 4 भाकरी करायच्या आहेत. सो मी त्या हिशोबाने पाणी ठेवलेलं आहे. तवा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी मी उकळत ठेवलेलं आहे आणि ते पाणी उकळून झाल्यानंतर आपल्याला त्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे. सो अशा पद्धतीने हे पाणी मिक्स करून आपल्याला आता हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी पिठाची मळणी जर तुम्ही अगदी छान पद्धतीनं केली तर भाकरी खूप सुंदर आणि खूप छान होणार आहे. कारण पीठ हे आपलं खूप दिवसाचं असेल तर ती भाकरी व्यवस्थित येत नाही, कारण त्यासाठीच आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो थोडंसं अगदी व्यवस्थित अशी मळणी केली की भाकरी खूप छान आणि मस्त होते. आता आपण बघा छान पद्धतीनं असं मळून घेत आहोत. खूप दिवसाचं ज्वारी किंवा बाजरीचं पीठ असेल तर भाकरी तुटते, कडक होते, अशा अनेक तक्रारी आपल्याला असतात. सो त्यासाठी हे जर गरम पाणी वापरून जर आपण भाकरी केली तर खूप मऊ आणि छान अशी होते भाकरी. या पद्धतीनं पीठ आपण मळून योग्य तापमानाचं गरम पाणी वापरल्यामुळे भाकरी सुंदर जमतात. घरातले जुने पीठ वाया न घालवता ही सोपी आणि पारंपरिक कृती जर आपण वापरली तर भाकरी एकदम मऊसूद अशा होतात. अशा पद्धतीनं तुम्ही जर भाकरीच्या पिठाची मळणी जेवढी जास्त पद्धतीनं कराल तेवढी भाकरी एकदम सॉफ्ट होणार आहे आणि खूप खरपूस अशी छान अशी ती भाकरी पण होणार आहे. सो अशा पद्धतीनं बघा मी आता जेवढी व्यवस्थित मळता येईल तेवढी ती मी मळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला जसं लागणार आहे त्या पद्धतीनं आपण आता ते भाकरीचं पीठ घेणार आहोत. आता मी सर्व पीठ एकदम मळून ते बाजूला ठेवलेलं आहे आणि मला आता एका भाकरीचं पीठ लागणार आहे. सो मी एक भाकरीचं पीठ आता घेऊन पुन्हा ते मळणी करत आहे. सो तुम्ही जेवढी जास्त तुम्ही त्या भाकरीच्या पिठाची मळणी कराल तेवढे जास्त अशी सॉफ्ट भाकरी होणार आहे. सो ज्वारीची भाकरी ही अतिशय पौष्टिक आणि खूप उपयुक्त अशी आहे, कारण ती पचनासाठी सुद्धा खूप हलकी आहे. कारण बऱ्याच लोकांना मधुमेह वगैरे असतो त्या लोकांना भाकरी ही कंपल्सरी खायला सांगतात, कारण त्याच्यामुळे खूप पचनासाठी सुद्धा हलकी असल्यामुळे ती आपण रोजच्या आहारामध्ये एक टाईम तरी आपण ती खाल्ली गेलीच पाहिजे. सो अशा पद्धतीने बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्वारीची भाकरी ही एक टाईम तर खाल्लीच जाते. सो अशा पद्धतीने आता ही भाकरी मी बघा थापून घेतलेली आहे. तुम्ही हवं असेल तर जसं जेवढी तुम्हाला पाहिजे आहे त्या पद्धतीने तुम्ही थापू शकता. पण आता हे माझं खूप दिवसाचं पीठ असल्या कारणाने मी थोडंसं तुम्हाला दाखवण्यासाठी हे गरम पाणी घेऊन थोडीशी ही भाकरी थापून दाखवलेली आहे. सो अशा पद्धतीने बघा भाकरी अगदी कुठेही चिमलेली वगैरे नाही आहे किंवा अगदी व्यवस्थित छान अशी थापली गेलेली आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, खूप दिवसाचं पीठ असलं की भाकरी थापण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो, कारण ती बऱ्याच ठिकाणी अशी चिमली जाते किंवा ती व्यवस्थित भाकरी थापता येत नाही किंवा ती बऱ्याच वेळा की नाही उचलताना वगैरे तुटली जाते, कारण त्या पिठामध्ये कस हा प्रकार राहिलेलाच नसतो. सो अशा पद्धतीने ही भाकरी आपण आता भाजून घेणार आहोत. आता भाकरीला आपण पाणी लावूया. पाणी लावून घेतल्यानंतर ते पाणी लावताना सुद्धा अगदी व्यवस्थित सर्व काठाला सुद्धा पाणी लागलं पाहिजे, कारण तरच ती भाकरी व्यवस्थित होईल, नाहीतर ती भाकरी पिटाळली जाते. सो अशा पद्धतीने सर्व बाजूने पाणी लावून मी आता ही भाकरी उलटलेली आहे बघा. कारण आपल्याला उलटताना कळतं की भाकरी आपल्याला आता ही चिटकत नाही आहे. सो त्याच वेळेस ते आपल्याला उलटून टाकायचे आहे, नाही तर काही गडबड केली की एकतर आपलं पीठ हे खूप दिवसाचं असल्या कारणाने लगेच भाकरी तुटली जाते. सो तीसुद्धा काळजी घेणं खूप महत्त्वाचे असते. सो अशा पद्धतीने बघा मी भाकरी उलटून आता दुसरी भाकरी मी थापायला घेतलेली आहे. सो अशा पद्धतीनं गरम पाणी घेऊन जर ही भाकरी केली तर खूप दिवसाच्या पिठाचं सुद्धा भाकरी छान होतात. सो अशा पद्धतीनं
आता आपण ह्या सर्व भाकरी करून घेणार आहोत. फक्त एवढंच आहे की काळजी घ्यायची की भाकरीचं पीठ जर खूप दिवसाचं असेल तर गरम पाणीही घेतलंच पाहिजे, त्याशिवाय ते भाकरी व्यवस्थित होणार नाही. आता ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रातील पारंपरिक व पौष्टिक आहार महत्त्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे मोस्टली ज्वारीची भाकरी ही महाराष्ट्रामध्ये एक टाईम तरी खाल्लीच जाते. आता ह्या ज्वारीचं भाकरीचं महत्त्व म्हणजे खूप आहे. एकतर ही भाकरी खूप पौष्टिक आहे, पचनासाठी सुद्धा खूप हलकी असते. मधुमेह झालेल्या लोकांनासुद्धा ही भाकरी एक टाईम तर खाल्लीच जाते. हृदयासाठी सुद्धा खूप चांगली आहे, कारण त्याच्यामुळे आपले आरोग्य सुधारते आणि कोलेस्ट्रॉल वगैरेसुद्धा कमी होण्यास मदत होते. वजनसुद्धा खूप नियंत्रणात आणण्यासाठी, म्हणजे खूप कमी वजन आपल्याला जर ठेवायचं असेल तर मोस्टली एक टाईम तर आपण भाकरी ही खाल्लीच पाहिजे, कारण ह्या ज्वारीच्या भाकरीमुळे वजनावर सुद्धा नियंत्रण ठेवले जाते. आणि गहू न चालणाऱ्यांना, म्हणजे चपाती न खाणाऱ्या लोकांना सुद्धा ज्वारीची भाकरी ही अतिशय योग्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं म्हणजे ही भाकरी ज्वारीची भाकरीची आहे आरोग्यदायक आणि पोटभर अशा पद्धतीने आपण हे खाऊ शकतो. नैसर्गिक आहार असून रोजच्या जेवणामध्ये समाविष्ट करणारे हे फायदेशीर आहे. अशा पद्धतीने बघा आपण ह्या सर्व भाकरी आता करून घेणार आहोत. एकदम साध्या सिंपल पद्धतीची भाकरी करण्यासाठी एकदम साधा सिंपल फॉर्म्युला आहे. फक्त एवढंच आहे की भाकरीच्या पिठामध्ये खूप कस नसल्या कारणाने ती भाकरी आपल्याला व्यवस्थित येत नाही, कारण ते पीठ आपलं खूप दिवसाचं असल्यामुळे ती भाकरी थापताना एक तर तुटली जाते किंवा चिमली जाते किंवा ती उलटताना तर मोडलीच जाते. अशा पद्धतीनं जर तुम्हाला भाकरी करायची असेल तर काही गरम पाणी तुम्ही तुमच्या जो काही भाकरी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ते गरम पाणी घेतलं पाहिजे. बघा हे अतिशय खरपूस आणि छान पद्धतीनं असं मी, जसं की आपण चुलीवर भाजतो अशा पद्धतीनं भाकरी बघा खरपूस भाजून घेतलेली आहे. एकदम साधे सिंपल पद्धतीनं करायचं आहे. फक्त एवढंच आहे की काय गोष्टी ज्या असतात ते आपण लक्षात ठेवून त्या गोष्टी केल्याच पाहिजे, कारण बऱ्याच वेळा आपण कंटाळा करतो की बाबा खूप दिवसाचं पीठ आहे आणि आता हे काय आपल्याला जमणार नाही. छोट्या गोष्टी असतात पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. अशा पद्धतीनं बघा माझी भाकरी एकदम झटकेपट लगेच उलटलेली आहे, कारण सुरुवातीलाच मी या पिठाची खूप छान पद्धतीनं मळणी केलेली आहे आणि प्रत्येक वेळेस जसं पीठ लागेल तसं ते करताना सुद्धा मी हे अशा पद्धतीनं मळणी करून घेत आहे. जेवढी जास्त पद्धतीनं तुम्ही मळणी कराल तेवढी जास्त खरपूस आणि एकदम छान अशी भाकरी होणार आहे. आपण अशा पद्धतीनं सर्व भाकरी आता तयार करून घेणार आहोत. आता ही भाकरी करताना मी मुद्दामून तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेवढ्या काही मला भाकरी करायच्या आहेत त्या पद्धतीनं मी तुम्हाला सर्व भाकरी करून दाखवलेल्या आहेत. कारण काय होतं, बऱ्याच वेळा असं वाटतं की बाबा ऑन कॅमेरा दाखवताना आपण बऱ्याच वेळा असा विचार करतो की कदाचित तुटली असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला असेल, मग एखादीच भाकरी आपण करून दाखवतो. तसं न करता मला जेवढी भाकरी करायच्या आहेत तेवढ्या मी सर्व भाकरी तुम्हाला आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करून दाखवलेल्या आहेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं की सुरुवातीपासून शेवटपर्यंत एखादी तरी भाकरी आपली तुटली जाते किंवा काय होतं, पण मी आता ज्या पद्धतीनं केलेलं आहे हे माझं भरपूर दिवसाचं पीठ आहे. कारण बऱ्याच वेळा आपण वापरलं गेलं जात नाही, कारण गावी जाणं किंवा बऱ्याच वेळा आपण खूप दळून आणलं असेल तर ते बऱ्याच वेळा खाणं होत नाही. अशा पद्धतीनं जर खूप पीठ शिल्लक राहिलं असेल तर मोस्टली 15-15 दिवस किंवा 2-3 आठवडे तरी ते पीठ तसंच शिल्लक राहतं. ते पीठ आता एवढं टाकून द्यायचं, एकतर आजकाल एवढी महागाई वाढलेली आहे आणि एकतर आपण घरचं एवढं स्वच्छ पद्धतीनं सगळ्या गोष्टी आपण वापरत असतो आणि हे पीठ टाकून द्यायचं म्हणजे अजिबात मन होत नाही. आता बघा ह्या ठिकाणी माझी भाकरी किती छान पद्धतीनं फुगलेली आहे. मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला हेच सांगायचं आहे की पहिल्यापासून जे शेवटपर्यंत जे काही मी भाकरी केलेल्या आहेत तुमच्या समोर केलेल्या आहेत. एकसुद्धा भाकरी माझी अशी तुटलेली नाही आहे किंवा थोडंसं असा काही प्रॉब्लेम आलेला नाही. कारण सुरुवातीपासून म्हणजे जे काही मी गरम पाणी वापरून एंडिंगपर्यंत जे काही भाकरी मी कशा पद्धतीनं भाजलेल्या आहेत ते सुद्धा मी तुमच्यासमोर दाखवलेलं आहे.
सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आता आपल्याला कसं खरपूस भाकरी जर भाजायची असेल तर इथे काही आपल्याला चूल वगैरे नाही आहे किंवा बऱ्याच वेळा काय होतं की गावी आपण भाकरी बऱ्याच लोकांना गावाकडच्या भाकरी चुलीवरच्या भाकरी किंवा मोस्टली असं हे मऊ वगैरे भाकरी नाहीत आवडत. असं खरपूस पद्धतीनं जर भाकरी जर भाजल्या तर खूप खायला सुंदर लागतं. हे खरड्याबरोबर किंवा ठेच्याबरोबर जर तुम्ही ह्या भाकरी जर खाल्ल्या तर बापरे किती खाऊ असं होतं. सो अशा पद्धतीनं मी एकदम साध्या सिंपल पद्धतीनं जर चुलीवर आपण खरपूस पद्धतीनं भाकरी भाजू शकतो तर आपल्याला गॅसवर सुद्धाही आपण ते प्रयत्न करू शकतो. सो थोडंसं काय होतं की गॅसवर आपल्याला काळजीपूर्वक थोडंसं सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित असं पापड चांगला व्यवस्थित करपस्तोपर्यंत छानपैकी असं कडक होस्तोपर्यंत आपण भाजू शकतो. सो तुम्हाला हवे त्या पद्धतीनं तुम्ही ती भाकरी भाजू शकता. असं काही नाही आहे, मऊसूदसुद्धा आपण पद्धतीनं भाकरी भाजू शकतो किंवा तुम्हाला पापड हवे असेल कडक असा तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीने एकदम साध्या सिंपल पद्धतीनं जे काही मी भाकरी केलेल्या आहेत सो तुमच्या समोर मी ते करून दाखवलेले आहेत. आता बघा ही माझी लास्ट भाकरी चालू आहे. सो अजिबात नाही, जेवढं तुम्हाला थापता येईल तेवढ्या पद्धतीनं मी थापलेली आहे. कारण काहींना मोठी काहींना छोटी किंवा काहींना जाड काहींना पातळ अशा पद्धतीच्या भाकरी आवडतात. सो मला जेवढं मोठी करता येईल तेवढा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण हे पीठ माझं खूप दिवसाचं असल्याकारणाने मी थोडंसं बघितलं तुमच्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो अशा पद्धतीने बघा माझी एकही भाकरी काही तुटलेली नाही किंवा काही नाही, पण अगदी छान पद्धतीने माझ्या सर्व भाकरी झालेल्या आहेत. सो तुम्हाला बघा तुम्ही पण प्रयत्न करून बघा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. अशा पद्धतीने माझ्या सर्व भाकरी बघा भाजून छान तयार झालेल्या आहेत. अशा पद्धतीनं गॅसवर सुद्धा तुम्ही खरपूस अशी भाकरी भाजू शकता. असं काही नाही आहे, पर्याय प्रत्येक गोष्टीला असतो. आपल्याला असं वाटतं चुलीवरच आपल्याला खरपूस अशा भाकरी भाजता येतात, पण काही नाही, आपण गॅसवर सुद्धा असं छान पद्धतीनं खरपूस अशा भाकरी भाजू शकतो. सो फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागते कारण गॅसवर थोडंसं सर्व बाजूने भाजल्या व्यवस्थित जात नाही, तर आपल्याला थोडंसं काळजी घेऊन व्यवस्थित अशी भाजली गेली पाहिजे, हे आपण बघितलं पाहिजे. बघा असे एकदम छान पद्धतीनं मी अशी एकदम सर्व बाजूने छान भाकरी भाजून घेतलेली आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि तुम्ही कशा पद्धतीनं जर तुमच्याकडं खूप दिवसाचं पीठ शिल्लक असेल आणि तुम्ही कशा पद्धतीनं भाकरी करता ते जर टाकून द्यायचं नसेल तर तुम्हाला यूज करताना तुम्ही कशा पद्धतीनं भाकरी करता हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.